नमस्कार मित्रांनो, मी विशाल सोनवणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या अशाच एका नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तर आज आपण कोणत्या कोणत्या रेशन धारकांचे कार्ड बंद होणार आहे आणि त्यांना आजपासून धान्य मिळणं बंद होणार आहे। तर बघू शकता पूर्णपणे हा नवीन GR आलेला आहे। त्याच्यामुळे 1 जुलैपासून जे नियम लागू झालेले आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। जर तुमच्याकडे पिवळं, केसरी, पांढरं किंवा BPL यांच्यापैकी कोणतं जरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला किती प्रमाणात किती किलोमध्ये हे रेशन धान्य भेटणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आता तुमच्याकडे समजा पिवळं रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल याची जी उत्पन्नाची मर्यादा आहे आणि पांढरे रेशन कार्ड असेल याची जी तिघांची मिळून उत्पन्नाची मर्यादा आहे त्याच्या पलीकडे जर तुमचं उत्पन्न असेल आणि तुम्ही अजूनही KYC केली नसेल तर तुमच्यावर सर्वात मोठी कारवाई होणार आहे। त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला मी सांगतो कशा पद्धतीने या कारवाईपासून तुम्ही वाचू शकता। तर पहिल्यांदा आपण बघून घेऊयात किती प्रकारचे रेशन कार्ड आहेत। तर पहिलं आहे ते पिवळं रेशन कार्ड आहे, दुसरं आहे केसरी रेशन कार्ड, तिसरं जे आहे ते BPL रेशन कार्ड आणि चौथं जे आहे पांढरं रेशन कार्ड। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल 4 रेशन कार्ड आहेत। त्याच्यामधले सर्व रेशन कार्ड धारकांना किती प्रमाणात किती धान्य भेटतं, सोबतच कोणाची उत्पन्नाची मर्यादा किती आहे, त्यांना कोणतं लाभ भेटू शकतात अजूनही ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर आपण पहिलं घेऊयात पिवळं रेशन कार्ड, याची उत्पन्नाची मर्यादा किती आहे ते सुद्धा बघून घेऊयात। तर इथं आपण पिवळं रेशन कार्ड बघू शकता, त्याचा असा कलर असतो पिवळा। त्याच्याच वरती बघू शकता कौटुंबिक पुरवठा पत्रिका किंवा शिधापत्रिका। आता हे पिवळं रेशन कार्ड भेटतं कोणाला, तर ज्याचं उत्पन्न, ज्या कुटुंबाचं उत्पन्न 15,000पेक्षा कमी किंवा 15,000 आहे अशांनाच हे पिवळं रेशन कार्ड भेटतं। तर आपण पूर्णपणे कोणकोणते लाभ या पिवळे रेशन कार्ड धारकांना दिले जातात ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु एक लक्षात घ्या, तुमचं जर 15,000च्या वार्षिक उत्पन्न वर असेल तर तुम्ही पिवळे रेशन कार्ड घेऊ शकत नाही। आता याच्यामध्ये पिवळे रेशन कार्डवाल्यांना कोणतं लाभ भेटतात, तर या रंगाच्या रेशन कार्ड धारकांना रेशन कार्ड दुकानांमधून गहू, तांदूळ, साखर कमी किमतीत मिळतात। सध्या या कार्डमध्ये काही बदल सुद्धा करण्यात आलेले आहेत। हे रेशन कार्ड लाभार्थ्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ महिलेचे नाव आता कुटुंब प्रमुख म्हणून देण्यात आलेलं आहे। म्हणजेच आधी कसं होतं, सर्वच्या सर्व फॅमिली मेंबरांची या रेशन कार्डवरती नावं होती आणि त्याच्यातील ज्येष्ठ कोणच नव्हतं, परंतु आता कुटुंबातील ज्येष्ठ महिलेचे नाव कुटुंब प्रमुख म्हणून पिवळे रेशन कार्ड धारकांमध्ये दिलेले आहे। तर पिवळे रेशन कार्ड धारकांनो, जर तुम्ही KYC केली नसेल तर तुम्ही KYC करणं गरजेचं आहे, नाहीतर भरपूर प्रमाणामध्ये मोठी कारवाई होऊ शकते। कारण 1 जुलैपासून पूर्णपणे नवीन GR आलेला आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये काही अपडेट सुद्धा आलेले आहेत। आता हे पिवळे रेशन कार्ड भेटतं कोणाला ते सुद्धा आपण बघून घेणार आहोत। तर पहिला मुद्दा असा आहे, ज्या कुटुंबाचे किंवा ज्या सदस्यांचे उत्पन्न 15,000 किंवा 15,000पेक्षा कमी आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे ज्याचे उत्पन्न 15,000पेक्षा जास्त नाही, अशाच कुटुंबांना पिवळं रेशन कार्ड दिलं जातं। तर दुसरा मुद्दा आहे, कुटुंबातील कोणताही सदस्य डॉक्टर किंवा CA असू नये। म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये कोण जर CA असेल किंवा डॉक्टर असेल तर त्यांना हे पिवळं रेशन कार्ड दिलं जात नाही। तर तुमच्या लक्षात 2 पॉईंट आलेच। आणि तिसरं म्हणजे कुटुंबाकडे टेलिफोन असू नये, म्हणजे तुमच्या घरामध्ये जो टेलिफोन असतो तो नसून आहे त्यांनाच हे पिवळे रेशन कार्ड दिले जाते। सोबतच आपण चौथा मुद्दा सुद्धा समजून घेणार आहोत। जर कुटुंबामध्ये कोणत्याही सदस्याकडे 4 चाकी वाहन असेल तर त्यांना हे पिवळे रेशन कार्ड दिलं जात नाही। म्हणजेच तुमच्या घरामध्ये किंवा घरातील कोणत्याही सदस्याकडे 4 चाकी वाहन नसणे गरजेचं आहे, तरच तुम्ही पिवळे रेशन कार्डमध्ये बसू शकता। आता आपण 5वा मुद्दा समजून घेणार आहोत। जर कुटुंबांमध्ये तुमच्या जमीन असेल परंतु ती जिरायत असेल तर तुम्हाला याचा लाभ भेटणार आहे, म्हणजे भेटणार आहे। भरपूर प्रमाणामध्ये तुमच्याकडे जर जास्त जमीन असेल, समजा 4 हेक्टरपेक्षा तुमच्याकडे जास्त जलसिंचनाची जमीन आहे तर तुम्हाला हे पिवळे रेशन कार्ड भेटू शकत नाही। तुमच्याकडे 4 व्हीलर गाडी असेल, मोठमोठ्या गाड्या असतील, सोबतच तुमच्याकडे टेलिफोन असेल, असे वेगवेगळे तुमच्याकडे साहित्य किंवा मोठ्या वस्तू असतील तर तुम्ही याच्यामध्ये बसू शकत नाही। आता आपण दुसरं रेशन कार्ड बनणार आहोत, त्याचं नाव आहे केसरी रेशन कार्ड। तर केसरी रेशन कार्ड हे कोणाला भेटतं ते सुद्धा आपण याच्याच मध्ये बघून घेणार आहोत।
परंतु तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही जर मागच्या पिवळ्या रेशन कार्डमधील एक जरी गोष्टीच्या पलीकडे असाल, म्हणजे तुमच्याकडे 4 चाकी गाडी असेल आणि तुम्ही जर KYC केली नसेल, अजूनही धान्य आणत असताल, तर तुमच्यावरती डबल पैसे घेऊन तुम्ही जेवढं रेशन घेतलं असेल त्याच्यावरती डबल पैसे तुमच्याकडून सरकार घेणार आहे आणि तुमच्यावर कठोर कारवाई करणार आहे। त्याच्यामुळे दुसरं रेशन कार्ड बघू, केशरी रेशन कार्ड। हे केशरी रेशन कार्ड कोणाला दिलं जातं, तर ज्यांचं उत्पन्न, ज्या कुटुंबाचं उत्पन्न 15,000पेक्षा जास्त आहे आणि 1 लाख रुपयांच्या आतमध्ये आहे, अशांनाच हे केशरी रेशन कार्ड दिलं जातं। त्या केशरी रेशन कार्डाचे काय लाभ भेटतात आणि हे प्रामुख्याने कुणाला भेटतं, काय याच्यामध्ये अटी शर्ती आहेत, ते सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत। ते केशरी रेशन कार्ड कोणाला मिळतं, तर त्याच्यातला पहिला मुद्दा, ज्या कुटुंबाचे उत्पन्न 15,000पेक्षा जास्त आहे आणि 1 लाखांपेक्षा कमी आहे, अशांना हे रेशन कार्ड दिलं जातं। आता आपण केशरी रेशन कार्ड कोणाला मिळते याच्यातला दुसरा मुद्दा बघत आहोत। ज्या कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन आहे, टॅक्सी वगळता इतर जर तुमच्याकडे एखादी 4 व्हीलर असेल तरी सुद्धा तुम्हाला हे रेशन कार्ड दिलं जातं। म्हणजेच उत्पन्नाची मर्यादा 15,000 ते 1 लाखाच्या आतमध्ये असावी। तुमच्याकडे 4 व्हीलर असली तरी पण तुम्हाला केशरी रेशन कार्ड भेटू शकतं, नसली तरी पण तुम्हाला हे केशरी रेशन कार्ड भेटू शकते। तुमच्या जे उत्पन्नाची मर्यादा आहे, तुम्हाला सांगितलं 15,000 ते 1 लाखाच्या दरम्यान, आणि दुसरं म्हणजे पूर्णपणे 4 चाकी असेल नसेल तरी पण तुम्हाला केशरी रेशन कार्ड दिलं जातं। आता आपण तिसरा मुद्दा बघून घेऊयात। ज्या कुटुंबाकडे 4 हेक्टर जमीन किंवा त्याच्यापेक्षा जास्त जमीन आहे आणि त्या जमिनीमध्ये जास्त सिंचनाची सोय आहे, अशांना सुद्धा हे केशरी रेशन कार्ड दिलं जातं। आता समजा तुमच्याकडे 4 हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे आणि तुमच्या शेतीमध्ये जास्त प्रमाणामध्ये सिंचनाची सोय आहे, तरी सुद्धा तुम्हाला हे केशरी रेशन कार्ड दिलं जातं। आता आपण तिसरं जे रेशन कार्ड आहे ते सुद्धा बघणार आहोत। आता हे BPL रेशन कार्ड म्हणजे काय आहे, तर भरपूर लोकांना प्रश्न पडतो। केशरी, पांढरं आणि पिवळं हे रेशन कार्ड सर्वांना माहीत आहे, परंतु BPL रेशन कार्ड म्हणजे जे दारिद्र्य रेषेखाली येतात त्यांना हे रेशन कार्ड सरकारकडून दिलं जातं। तर याच्यामध्ये रेशन कार्डचे, BPL रेशन कार्डचे मुख्यतः फायदे काय आहेत ते बघून घेऊयात। ज्या कुटुंबाकडे स्वतःची जमीन नाही, त्यांना या रेशन कार्डद्वारे 3 रुपये दराने 35 किलो इतकं तांदूळ मिळतं। म्हणजे समजा ज्या कुटुंबाकडे खरंच जमीन नाही, त्यांना सरकार काय करतं, BPL रेशन कार्ड देतं, जेणेकरून काय होतं, 3 रुपये किलोने त्यांना 35 किलो इतकं तांदूळ मिळतो। आता त्यातला आपण दुसरा पॉईंट सुद्धा बघणार आहोत। आता हे जे ज्यांना BPL रेशन कार्ड आहे त्या कुटुंबांना गहू, तेल, साखर, रॉकेल सुद्धा मिळते। म्हणजेच भरपूर प्रमाणामध्ये दिवाळीला सुद्धा त्यांना शिधा मिळला जातो। त्याच्यातला तिसरा मुद्दा, BPL रेशन कार्डातील कुटुंबांना बँकांकडून कर्ज सुद्धा कमी व्याजदराने मिळते। म्हणजे त्यांना जर कर्ज काढायचं असेल सुद्धा त्यांना व्याज सुद्धा कमी द्यावं लागतं। हे BPL कार्डाचं एक मेन खासियत आहे। आणि चौथं म्हणजे भरपूर शासन योजनांचा लाभ सुद्धा BPL रेशन कार्ड धारकांना दिला जातो आणि दिलाच पाहिजे। का दिला पाहिजे? कारण त्यांच्याकडे जमीन नसते, भरपूर प्रमाणामध्ये गरिबी असते आणि ग्रामीण भागामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अशा लोकांना हे BPL रेशन कार्ड दिले जाते। आता यांनी सुद्धा KYC करणे गरजेचं आहे। जर यांच्याकडे 4 चाकी गाडी असेल आणि उत्पन्नाची मर्यादा जास्त असेल, त्यांना सुद्धा KYC करणं गरजेचं आहे। तर आता आपण चौथं रेशन कार्ड बघणार आहोत। भरपूर लोकांकडे असणारं आणि भरपूर लोकांना माहीत असणारं रेशन कार्ड म्हणजे पांढरं रेशन कार्ड। तर पांढरं रेशन कार्ड कोणाला भेटतं, तर ज्या कुटुंबाचे उत्पन्न 1 लाखांपेक्षा जास्त आहे, अशाच कुटुंबांना हे पांढरे रेशन कार्ड दिलं जातं। आता हे पांढरे रेशन कार्ड कशामुळे दिलं जातं ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघू शकता, ज्या कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन आहे त्या कुटुंबाला पांढरे रेशन कार्ड दिले जाते। म्हणजे असं समजलं जातं यांच्याकडे पैसा आहे, यांच्याकडे 4 चाकी घेऊ शकतात, गाडी घेऊ शकतात, बंगला घेऊ शकतात, म्हणजे त्यांना पांढरे रेशन कार्ड दिलं जातं। आता त्यांना रेशन कार्ड द्यायची का गरज आहे, तर रेशन कार्डमुळे त्यांची सुद्धा ओळख महाराष्ट्रात आहे आपण म्हणून केली जाते। भरपूर काय कार्ड काढायचे असेल त्यांच्यासाठी सुद्धा आपलं रेशन कार्ड हे ओळखपत्र म्हणून घेतले जातात। त्यांच्यामुळे एक समजा 1 लाखांपेक्षा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांना पांढरं रेशन कार्ड दिलं जातं। आता त्याच्यातला तिसरा पॉईंट, ज्या कुटुंबामध्ये एकूण 4 हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे
आणि ती जमीन जलसिंचनाखाली आहे अशाच कुटुंबांना पांढरे रेशन कार्ड दिले जाते। म्हणजे समजा हे थोडक्यात श्रीमंत लोकांसाठी आहे। 1 लाखांपेक्षा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे, भरपूर प्रमाणामध्ये गाडी बंगला पैसा आहे, त्या लोकांना हे पांढरे रेशन कार्ड दिलं जातं। आणि BPL रेशन कार्ड अत्यंत गरीब कुटुंबांना, त्यांच्याकडे जमीन नाही, पैसा नाही, गाडी नाही, त्यांना ते रेशन कार्ड दिलं जातं। आता या पांढरे रेशन कार्डमध्ये जे तुम्हाला मी नियम सांगितलेले आहेत, आणि समजा पांढरे रेशन कार्डवाले अजूनही पूर्णपणे जे पिवळे रेशन कार्डवाले आहेत त्यांचा माल घेत असतील, कार्ड वगैरे काही फसवणूक करून, तर त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई करण्यात येणार आहे। आता आपण 4 रेशन कार्ड बघितली, ते रेशन कार्ड असण्याचे फायदे काय आहेत ते सुद्धा बघून घेऊयात। तर रेशन कार्ड असणे हे एक आपल्या ओळखीचा पुरावा आहे। म्हणजेच आपल्याला ज्यावेळेस कोणता उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, मतदार यादीतील ओळखपत्र, पूर्णपणे कोणतं जरी कार्ड काढायचं असेल किंवा कोणती जरी योजनेचा फॉर्म भरायचा असेल तर आपल्याकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे। आणि रेशन कार्ड असल्यामुळे आपल्याला सुद्धा भरपूर फायदा होतात। भरपूर ठिकाणी भरपूर कागदपत्र लागत असतील, परंतु रेशन कार्ड असेल तर भरपूर प्रमाणामध्ये कमी कागदपत्र गोळा करण्याची आपल्याला गरज भासते। आता तुम्हाला मी 4ही रेशन कार्डामध्ये कोण कोण बसतात ते सांगितलेलं आहे, परंतु हे जर तुम्ही ओलांडत असाल, म्हणजे सरासरी तुम्हाला म्हणलं पिवळं रेशन कार्ड हे 15,000पेक्षा कमी ज्यांच्याकडे उत्पन्नाची मर्यादा आहे त्यांना दिले जातं। आता रेशन कार्ड असण्याचे फायदे, तिसरा काय फायदा आहे, जर आपल्याला सिम कार्ड तसेच लाईट बिल किंवा लाईटीचा मीटर घेण्यासाठी रेशन कार्ड आपण ओळखपत्रक म्हणून देऊ शकतो। जर घरामध्ये लाईट बिलचा जो मीटर असतो तो घ्यायचा असेल आणि आपल्याकडे आयडेंटिटी म्हणून काय नसेल तर रेशन कार्डसुद्धा आपण देऊ शकतो। आणि चौथा, गॅस कनेक्शनसाठी रेशन कार्ड आपण ओळखपत्र म्हणून देऊ शकतो। तुम्हाला तर सांगितलं रेशन कार्ड असेल तर आपल्याला भरपूर फायदे आहेत, तोटे काहीच नाहीत। आता जे आपण थंबनेलला बघून हा व्हिडिओ बघत आलात तर तुम्ही इथपर्यंत बघितला तर तुम्हाला सांगायचं एकच कारण आहे, जर तुम्ही पिवळं रेशन कार्ड असेल आणि 15,000पेक्षा तुमच्याकडे उत्पन्नाची मर्यादा जास्त असेल, तुमच्याकडे गाडी असेल, लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल समजा, आणि पिवळं रेशन कार्डावरती अजूनही तुम्ही धान्य घेत असाल तर तुमच्यावरती कठोर कारवाई होणार आहे।